चला तर मग आज बनवूया साबुदाणा उसळ। त्यासाठी आपण इथे मस्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। भाजलेले शेंगदाणे आपल्याला थोड्या वेळ तसेच ठेवू, थोडे कडक होतील। इथे मी रात्रभर शाबू भिजत घातलेला होता, बघू शकता चांगला शाबू भिजलेला आहे। आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि बटाटा कट करून घेऊया। तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार बटाटे कापू शकता, 1 किंवा 2, मी ते 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाटा कट झाला की आपल्याला लगेच तो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। बटाटा ठेवूयात बाजूला, आपण शेंगदाण्याचा वरचा पाला काढून घेऊयात। शेंगदाणे पटपट फटकून घ्यायचे। शेंगदाणे काढून मिक्सरमधून शेंगदाणे काढून झालेले आहेत। लगेच आपण हिरवी मिरची काढून घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे बटाटे। बटाटे परतून घ्यायचे। त्यात थोडंसं नरम होण्यासाठी मीठ घालायचं। थोडा वेळ बटाटे नरम होण्यासाठी आपण त्यात झाकून ठेवूया तिथे। बटाटे नरम झाले का बघायचे। इथे बघू शकता थोडे थोडे बटाटे नरम झालेले आहेत। अशा प्रकारे बटाटा नरम होऊन घ्यायचा। त्यात हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची। मिरची चांगली तळू द्यायची। मिरची तळली की त्यात आपल्याला शाबू घालायचा। शाबूला चांगलं परतून घ्यायचं। त्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। मीठ थोडंच घाला, आपण अगोदरही मीठ घातलेलं होतं। त्याला थोड्या वेळ झाकून ठेवू। शाबू थोडा नरम वाटला की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। व्यवस्थित परतायचं। 2 मिनिट त्याला झाकून ठेवायचं। बघू शकता आपला शाबू झालेला आहे।